भाजपकडून आतापर्यंत 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती मिळते आहे। आशिष शेलार यांना देखील मंत्रिपदासाठी भाजपकडून संधी देण्यात येणार आहे। नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, पंकज भोयर हे देखील प्रथमच मंत्री होणार आहेत। फोन गेलेल्यांच्या जुन्या मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा स्थान देण्यात आले, तर पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंना देखील मंत्रिपद मिळणार आहे। तर मंगल प्रभात लोढा, जयकुमार रावलांना देखील फोन गेलेले आहेत। तर आळेगावचे आमदार अशोक उईके यांना देखील भाजपकडून मंत्रिपदासाठी संधी देण्यात आली आहे। भाजपच्या अतुल सावेंना शपथविधीसाठी फोन केलेला आहे, तर भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांना देखील आता मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे। याशिवाय नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, पंकज भोयर हे देखील प्रथमच मंत्री होणार आहेत। तर माधुरी मिसाळ यांची देखील मंत्रिपदावर वर्णी लागणार आहे। तर जुन्या मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्थान निश्चित मानलं जात आहे। नितेश राणे, गणेश नाईक, शिवेंद्रराजे भोसले हे भाजपचे मंत्री असतील। यासोबतच जयकुमार रावल, पंकजा मुंडे आणि मंगल प्रभात लोढा यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे। राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील हे देखील मंत्रिमंडळात कायम राहतील। याशिवाय पंकज भोयर, जयकुमार गोरे आणि मेघना बोर्डीकर यांचाही भाजपकडून समावेश करण्यात आला आहे। याशिवाय अतुल सावे, माधुरी मिसाळ आणि संजय सावकारे हे देखील महायुतीच्या मंत्रिमंडळात पाहायला मिळतील। तर चंद्रशेखर बावनकुळे आणि अशोक उईके यांना देखील मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले। तर आशिष शेलार आणि आकाश फुंडकर यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे। भाजपकडून आतापर्यंत 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेलेले आहेत। दुपारी 4च्या दरम्यान हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल हे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। फडणवीसांसारख्या अभ्यासू नेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया नंतर जयकुमार रावल यांनी दिली आहे। फार महत्त्वाचा आयुष्यामधला एक मोठा दिवस आहे। आयुष्यामध्ये आपण काम करत असताना कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये काय आपल्याला फळ मिळेल किंवा काय जागा मिळेल आपल्या हातात नसतं, प्रयत्न आपलं काम असतं। बावनकुळे साहेबांचा फोन आला त्यावेळेस 1 मिनिट सुन्न झालो की काय झालं, आणि देवेंद्र फडणवीस साहेब सारख्या एक अभ्यासू जाणकार नेत्याच्या नेतृत्वामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे। एवढाच मनामध्ये की हा सोहळा झाल्यानंतर जी काही सेवाची संधी मिळेल या महाराष्ट्रामध्ये समर्पित भावनेने आमची टीम सेवा करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।